नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मुंबईमध्ये ड्रग्स पार्टीच्या निमित्तानं 4,000 विद्यार्थी, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी, तेही वेगवेगळ्या राज्यातले एकत्रित येतात काय? ओव्हरडोस झाल्यानंतर त्यातल्या 2 जणांचा मृत्यू होतो काय? आणि मधल्या काळामध्ये ओव्हरडोस झालेली ही मुलं रस्त्यावरती येऊन उन्माद माजवतात काय? सगळंच अकल्पित आहे. एखादं झोंबीचं राज्य यावं आणि ज्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण मोडकळून पडावी, अशी ही स्थिती आहे. खरं म्हणजे देशाचे गृहमंत्री आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी, म्हणजे जे की मुख्यमंत्री आहेत, त्यांनी सुद्धा मादक पदार्थांच्या विरोधामध्ये आपण कठोर आहोत असं वेळोवेळी सांगितलं आहे. प्रसंगी ज्या ज्या ठिकाणी हे मादक पदार्थ सापडले त्या ठिकाणच्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्यावरती कारवाई केली गेली. पण असं दिसतं आहे की ही कारवाई पुरेशी नाही आहे. आज तुम्ही पुण्यातल्या कोरेगाव पार्कपासून ते मराठवाड्यातल्या ज्या देवस्थानापर्यंत हा जो ड्रग्सचा प्रवास आहे तो किती घातक आहे आणि तो महाराष्ट्राला खिळखिळा करण्याचा एखादा डाव आहे की काय? कारण महाराष्ट्रासारखं आर्थिकदृष्ट्या सुबत्त असलेलं राज्य जर त्या सुबत्ततेचा फायदा घेऊन आपलं उखळ पांढरं करण्याचा कोणाचा प्रयत्न असेल तर तो इथे दृश्य स्वरूपामध्ये दिसू लागला आहे असं दिसतंय. कारण राज्याच्या राजधानीमध्ये या नॅस्को कॉन्सर्ट ड्रग ओव्हरडोस घटनेमध्ये जी 15 एप्रिलला घडली, त्याच्यात असं दिसतं आहे की गोरेगाव पूर्वमधल्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये 15 एप्रिलच्या रात्री झालेल्या लाईव्ह टेक्नो म्युझिक कॉन्सर्टमध्ये जिथे इटालियन DJ 9999999999 याच्या परफॉर्मन्सवरती MDM एक्स्टसी ज्या पिवळ्या गोळ्या होत्या त्याच्या ओव्हरडोसमुळं अतिशय उच्च शिक्षण घेणारे आणि दिसतं असं की ज्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड हे चांगलं आहे, आर्थिक सुबत्ता आहे, अशा कुटुंबातल्या 2 MBAच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. आणि एक आपबीती मी तुम्हाला सांगतो की जी एका मुलीनं सांगितली आहे, ती ऐकल्यानंतर तर अंगावर शहारेच येतात. एक 24 वर्षीय मुलगी जिचं नाव आहे श्रेया राय आणि एक 28 वर्षाचा मुलगा ज्याचं नाव आहे बिस्मित सिंग अमरजित सिंग भासीन आणि तिसरी 25 वर्षाची, हे दोघं मृत्युमुखी पडले आणि तिसरी 25 वर्षाची विद्यार्थिनी अजूनही ICUमध्ये गंभीर स्थितीमध्ये आहे. सुमारे 4,000 ते 5,000 विद्यार्थी आणि तरुणींनी ह्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. सध्या एकूण 6 जणांना अटक झाली आहे, ज्याच्यामध्ये 2 कॉलेजचे विद्यार्थी आहेत की ज्यांनी ह्या मुलांना कथितरित्या गोळ्या दिल्या. इव्हेंटचा आयोजक आहे आकाश सामल उर्फ विहान. नेस्को इव्हेंट मॅनेजमेंटशी संबंधित विनोद जैन, सनी विनोद जैन, नेस्को इंटरनॅशनल सिक्युरिटी इन्चार्ज बालकृष्णन बालराम कुरूप, मुख्य ड्रग पुरवठादार आनंद पटेल कल्याणनगर, त्याला तर अटक करताना फार नाट्यमय रीतीने त्याला अटक झाली. दुसरा आहे प्रतीक पांडे किंवा रौनक खंडेलवाल, हा एक विद्यार्थी सप्लायर आहे. सध्या कोण फरार आहे सध्याच्या रिपोर्ट्स नसून, कुणी जरी फरार नसलं तरी मुख्य पुरवठादार आनंद पटेलसह सर्व मुख्य आरोपी अटकेत आहेत. तपास टीम ड्रग सप्लाय चेनमधील इतर लिंक्स तपासते आहे, पण सध्या कुणीही आरोपी फरार नसला तरी वनराई पोलीस स्टेशनमध्ये मुंबईत ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट ज्याला ADR आपण म्हणतो तो नोंदवला गेला आहे आणि मृत झालेल्या इतरांचा शोध सुरू आहे. भारतीय न्याय संहितेप्रमाणे या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हे दाखल झाले. आता एका मुलीचं हे स्टेटमेंट तुम्ही ऐका आणि तुमच्या लक्षात येईल की मध्यमवर्गीय कनिष्ठ उत्पन्न ग्रुप असलेले आणि ज्यांच्या हातामध्ये पैसे आहेत ते तर आहेतच, पण ज्या पद्धतीनं हा विळखा पडत चालला आहे. एक कुटुंब मला माहिती आहे पंजाबमधलं, आत्ताच त्या कुटुंबातल्या एका सदस्याचा राहिलेल्या वय वर्ष 25 त्याचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातली 4 मुलं त्या आईनं गमावली आहे. तुम्ही आता ही स्टोरी मी जी म्हणतोय पंजाब ड्रग्स डेथ नावानी, एकाच कुटुंबामध्ये 28 वर्षाचा मुलगा, एकाच कुटुंबात 32 वर्षाचा मुलगा, एकाच कुटुंबामध्ये 26 वर्षाचा आणि आत्ता 25 वर्षाचा मुलगा, असे 4 मुलं पंजाबमधली ही ड्रग्जनी मृत्युमुखी पडली. तेव्हा मला आता संशय असा येतो आहे की ज्या पातळीवरती महाराष्ट्रामध्ये सहजासहजी ड्रग्जमध्ये गेल्या 2 वर्षामध्ये पुणे पोलिसांनी साधारणपणे 4.5 का 5 हजार कोटी रुपयाचं ड्रग्स हे एकाच ठिकाणातनं ताब्यात घेतलं आहे. आणि असे ड्रग पेडलर्स किंवा सप्लायर हे पुण्यापासून महाराष्ट्राच्या अनेक छोट्या मोठ्या शहरात पोचलेले आहेत. मगाशी विदर्भातल्या एका नेत्याने सांगितलं
की अगदी छोट्यात छोट्या गावामध्ये महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज मिळते हे गृह विभागाचं अनेक प्रयत्नानंतर सुद्धा ते अपयश आहे. अँड फ्रँकली दे मस्ट हॅव टू ॲक्सेप्ट इट. किंवा त्यांना स्वतःला त्याच्यात नव्हे, ते जे खालच्या साखळीतले काम करणारे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना त्याचा काही आर्थिक लाभ होतोय का यांची यंत्रणाच इतकी मोठी झाली. एक उदाहरण, पुण्यामध्ये हायड्रोफोनिक गांजा पिकवला हिंजवडीमधल्या मुलांनी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये AIच्या मदतीनं आणि कुरिअर पार्सलद्वारे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जमा करून तिथं त्यांनी हायड्रोपोनिक गांजा पिकवला आणि जो हायड्रोफोनिकच्या मदतीनं पिकवलेला गांजा पकडत असताना ती मंडळी ही पोलिसांच्या ताब्यात आली होती. उपचार सुरू असलेल्या एका तरुणीचा जबाब आहे. कॉन्सर्टमध्येच गोळ्या घेतल्या, धुंद चढली आणि पुढं काय झालं काहीच आठवेना. नेमको संकुलातल्या कॉन्सर्टमधली ही जी मुलगी आहे तिनं लिहिलंय, तिनं तो जबाब दिलाय की ती म्हणते की मी जेव्हा गोळ्या घेतल्या त्याच्यानंतर मला काहीच आठवेना असं झालं होतं. आणि मग 11 एप्रिलला 9:30 वाजता विद्यार्थ्यांच्या ग्रुपची जी कॉन्सर्टला हजेरी होती त्या कॉन्सर्टमध्येच हा ड्रग्सचा पुरवठा होता. 12 एप्रिलला रात्री 12:30 वाजता विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटायला सुरुवात झाली. 12 एप्रिलला पहाटे 2:30 वाजता 2 तरुणी ट्रॉमा केअरमध्ये दाखल झाल्याची पोलिसांना माहिती मिळाली. 12 एप्रिलला सकाळी 7 वाजता बिस्मत सिंह याचा लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. नंतर 13 एप्रिलला दुपारी श्रेया हिचा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. आणि हे सगळं घडत असताना कल्याणच्या पेडलरनी त्याला जी अटक झाली पुरवठादार आनंद पटेलला, ते अत्यंत नाट्यमय पद्धतीनं झाली. कारण हा ज्या घरात थांबला होता त्या घरामध्ये तिथे कोणालाही त्याने येऊ दिलं नाही. या लाईव्ह कॉन्सर्टनंतर तरुणांच्या गटाची भर रस्त्यामध्ये स्पीकर लावून हुल्लडबाजी झाली होती, हे पण लक्षात येतं आहे. तरुणाच्या एका ग्रुपनं रस्त्यावरच मोठ्या आवाजात गाणी लावून धिंगाणा घातल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले. याबाबत पोलिसांनी मात्र असा कुठलाही प्रकार घडल्याचं आम्हाला माहिती नाही असं म्हटलं. एकीकडे 10 वाजेपर्यंत परवानगी असताना रात्री उशिरापर्यंत कॉन्सर्ट सुरू होता, त्यानंतरही खुलेआम ड्रग्सच्या गोळ्या कार्यक्रमात देण्यात येत होत्या, त्याबाबतची पोलिसांना माहिती मिळाली नाही. आश्चर्यकारक आहे. एवढंच नाही तर या कार्यक्रमानंतर गोरेगावच्या रस्त्यावरती सुद्धा या मंडळींनी ही हुल्लडबाजी केली, ज्याच्यावेळी लोकांनी संताप व्यक्त केला होता. वाहनावर स्पीकर लावून तरुणांचा जल्लोषात डान्सचा कार्यक्रम सुरू होता, पण त्याकडंही पोलिसांचं लक्ष गेलं नाही. आणि पोलीस उपायुक्त महेश चिमटे यांनी विचारलं त्यावेळेला ते असं म्हणाले की असं काही झाल्याचं मला माहिती नाही आहे. सो नास्को आता म्हणतं आहे की आम्हाला ह्या सगळ्या संदर्भामध्ये आम्ही पोलिसांना योग्य तो तपास करतोय, पण हा 99999999 हा जो प्रकार आहे तो काय बघा. इलेक्ट्रॉनिक म्युझिकच्या दुनियेत इटलीतील ह्या नंबरच्या टेक्नो डीजे जोडीची जोरदार चर्चा सुरू आहे. 9x9 या नावानं ओळखली जाणारी ही जोडी हार्ड टेक्नो आणि ॲसिड टेक्नो प्रकारातल्या म्युझिकसाठी प्रसिद्ध आहे. 2016 सुरू झालेल्या या प्रोजेक्टनं अल्पावधीतच जागतिक स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पारंपरिक गाण्याऐवजी ही जोडी DJ मशीन, सिंथेसायझर आणि ड्रम मशीनच्या सहाय्यानं लाईव्ह परफॉर्मन्समध्येच म्युझिक तयार करते. ते आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवामध्ये परफॉर्म करतात. त्यांच्या लाईव्ह कॉन्सर्टला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असते. टेक्नो म्युझिकसोबत वाढत चाललेल्या रेव आणि क्लब कल्चरमुळं तरुणामध्ये त्याची मोठी लोकप्रियता आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या सगळ्या कल्चरमध्ये सगळे लोक एकमेकांना मिळालेले आहेत. अन्यथा इतकं मोठं आणि खुलेआम पद्धतीचं हे रॅकेट चालूच शकलं नसतं. भीती एवढीच आहे की ह्यामुळं महाराष्ट्राचा पंजाब होत आहे. आणि आता पंजाब होतोय का म्हणायची वेळच राहिलेली नाही माझ्या मते. पंजाब होण्याच्या मार्गावर आपण खूप वेगानं वाटचाल करतो आहोत. सो थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे की जगभरातल्या आणि देशांतर्गत राज्यांतर्गतच्या महत्त्वाच्या घडामोडींची ओळख आणि त्याचं सविस्तर विश्लेषण तुम्हाला योग्य त्या पद्धतीनं करावं. थोडं थांबवून नीट माहिती देण्यावरती माझा भर असतो, त्यामुळे काही वेळेला उशीर जरी झाला तरी अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचते. आणि म्हणून तीच विनंती, हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. जगभरातल्या मराठी बांधवांना सांगा की इथे तुम्हाला सत्याच्या जवळ जाणारं वार्तांकन पाहायला. थांबा. थँक्यू.